कृष्णाला आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. जन्म झाल्या झाल्या आई वडिलांपासून वेगळं व्हावं लागलं. नंतर नंद यशोदा भेटले, पण तेही आयुष्यातून निघून गेले. राधा गेली, गोकुळ गेलं, मथुरा सुद्धा गेली. आयुष्यभर त्याच्या हातातून काही ना काहीतरी निसटत राहिलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तोही आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काहीही सोडावं लागलं तरी खुश कसं राहायचं हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा ह्या गोष्टी जरा जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात काहीही नाही जमलं ना तरी सुद्धा कृष्ण बनून हातातून निसटून गेलेल्या क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा, गोष्टींचा सोहळा करता आला पाहिजे. पहिली शिवी ऐकल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती ज्याच्यात आहे, तरी सुद्धा 99 शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे, तो कृष्ण आहे. सुदर्शन चक्रासारखं शस्त्र असताना सुद्धा ज्याच्या हातात नेहमी बासरी असते, तो कृष्ण आहे. द्वारकेसारखं वैभव असताना सुद्धा सुदामासारखा मित्र ज्याच्याकडे आहे, तो कृष्ण आहे. सर्व सामर्थ्यवान असून सुद्धा जो सारथी बनला, तो कृष्ण आहे. तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.